महायुतीच्या सरकारचा शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। अखेर आता शपथविधीचा मुहूर्त ठरल्याचं कळतंय। महायुतीच्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। अखेर 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। त्यामुळे राज्याला आता नवा मुख्यमंत्री मिळणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शपथविधी कधी होणार या संदर्भात विविध चर्चा सुरू होत्या। अखेर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिलेली आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, अखेर शपथविधीचा मुहूर्त ठरलाय, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान मुंबई येथे महायुती सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे। आज सकाळीच आपण झी24 तासवर एक वृत्त पण दाखवलं होतं की 5 तारखेला होणार आहे। तत्पूर्वी गटनेता प्रमुख आणि बाकीच्या महायुतीच्या बैठका सुद्धा होणार आहेत। 2, 3 आणि 4 आणि 5 तारखेला हा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं होतं। आता थोड्याच वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल माध्यमाच्या द्वारे ही माहिती दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण शपथविधी सोहळा होणार आहे। आणि ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती, म्हणजे निकाल लागल्यानंतर जवळपास 12 दिवसानंतर हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि सगळ्यांनाच याची प्रतीक्षा सुद्धा लागलेली होती। अमर, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळालेलं आहे, त्यामुळे हा मोठा सोहळा करण्याचा विचार आहे। अगदी बरोबर आहे। अगदी भव्य दिव्य असा नैत्रदीपक असा सोहळा करण्याचा संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या दृष्टीने आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून तयारी सुद्धा सुरू होती, चाचपणी सुरू होती आणि त्यानंतर आता याबाबत स्पष्टता आलेली आहे की कधी नेमका शपथविधी होणार याबाबत बरीच चर्चा सुरू होती। पण आता स्वतः प्रदेशाध्यक्ष भाजपाचे यांनी ही ट्विट करून ही संपूर्ण माहिती दिली आहे की 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि अतिशय भव्य असा सोहळा राहणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे आणि याशिवाय अजून देशभरातील भाजपाचे जे प्रमुख नेते मान्यवर आहे ते सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे सूत्रांकडून। निश्चितच, त्यामुळे अमर आपण पाहतो देशभरातले अनेक मान्यवर देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासोबतच इतर मंत्री देखील कोण शपथ घेतात या संदर्भात देखील विविध चर्चा सुरू आहेत। अमर, अगदी बरोबर आहे, कारण की महायुती सरकारमध्ये कोणकोणते मंत्री राहणार, शिंदे गटाला किती मंत्री राहणार, अजित पवार गटाला किती मंत्री राहणार याबाबत सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे। मुख्यमंत्री पदाबाबत सुद्धा प्रचंड उत्सुकता लागली आहे। पण पहिली उत्सुकता जी संपवली आहे की शपथविधीची तारीख स्पष्ट केलेली आहे, शपथविधीचा वेळ स्पष्ट केला आहे आणि आता बाकीची जी प्रक्रिया आहे, निवड प्रक्रिया ती पुढील 1 ते 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। आपण सकाळीच एक वृत्त दाखवलं होतं झी24 तासवर की 2 आणि 3 तारखेला नेत्याची निवड करण्यात येईल आणि त्यानंतर 4 तारखेला महायुतीची बैठक होऊन त्यानंतर 5 तारखेला हा शपथविधी होईल। त्यानुरूप आता आपण ट्विट सोशल माध्यमांवर जे माहिती दिलेली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर स्पष्ट झालंय की 5 तारखेला मुहूर्त ठरलेले आहे आणि यावेळी महायुतीचे सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांची सुद्धा शपथ होण्याची शक्यता आहे। निश्चितच अमर, आपण पाहतोय आता 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुतीचा हा शपथविधीचा सोहळा होणार आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून निकाल लागल्यापासूनच खरं तर ही चर्चा सुरू होती आणि आता अखेर मुहूर्त ठरल्याचं कळतंय। मात्र अद्यापही आपण पाहतोय की मैदानासंदर्भात देखील विविध चर्चा सुरू होत्या। अखेर आता आझाद मैदानाची निवड करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। अमर, सुरुवातीला जी चर्चा सुरू होती वानखेडे मैदानाची चर्चा सुरू होती, पण वानखेडे मैदानावर जी माहिती मिळाली आहे की जे स्थानिक क्रिकेट स्पर्धा असतात त्याकरता ते मैदान व्यस्त असल्याने आझाद मैदानाची निवड करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या आझाद मैदानावरची चाचपणी सुरू होती, तिथे काही तयारी सुरू असल्याची सुद्धा आपण झी24 माध्यमातून सातत्याने वृत्त दिलं होतं। त्यानंतर आता हे जे भाजपाकडून जे सोशल माध्यमांवर जी माहिती देण्यात आली त्यानंतर हे स्पष्ट झालंय की आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता 5 तारखेला महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे। निश्चितच अमर, थोडंसं थांबवतोय। भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण पाहतोय प्रसादजी की आता महायुतीचा शपथविधीचा हा मुहूर्त ठरलेला आहे, आपली काय पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे आनंदाची बातमी आहे। संपूर्ण महाराष्ट्राने ज्या पद्धतीमध्ये महायुतीला यश संपादन करून दिलं आणि भाजपाला 132हून जास्त जागा जिंकून दिल्या त्याबद्दल प्रथमतः महाराष्ट्रातल्या तमाम मतदार जनतेचं बंधू भगिनींचं मी मनापासून आभार मानतो, मीडियाचा आभार मानतो। आणि हा 5 तारखेचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होईल असं प्रकारचं ट्विट आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे। त्यामुळे निश्चितपणे हा सोहळा तिथेच होणार आहे। सायंकाळी 5 वाजता शपथविधी होईल आणि मला वाटतं देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शहाजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक मोठे चेहरे या शपथविधी सोहळ्याला निश्चितपणे
महाराष्ट्रात आपल्याला दिसतील. प्रसादजी, पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे हा सोहळा भव्य दिव्य अशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं जाऊ शकतं. निश्चितपणे आपण 2014चा माननीय देवेंद्रजींचा शपथविधी सोहळा पाहिला असेल, तोही भव्य दिव्य होता आणि जनतेच्या विकासाचा हा शपथविधी आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा हा शपथविधी आहे आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये ती ताकद माननीय मोदीजींनी दिली आहे. त्यामुळे मला वाटतं की पंतप्रधानांच्या उपस्थितीने आम्हाला एक सगळ्यांना स्फूर्ती मिळेल, महाराष्ट्राला बळ आणि शक्ती मिळेल. निश्चितच धन्यवाद, तुम्ही झी24 तासची बातचीत केली त्यासाठी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी देखील आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. ओम, 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आता शपथविधी होणार असल्याचं कळतंय, काय अधिकचे अपडेट्स? श्रीकांत, अगदी बरोबर आहे. सगळ्यात आधी झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण ही बातमी दिली होती की 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावरती हा शपथविधी महायुतीचा पार पडणार आहे. त्याच अनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत आपल्या बातमीवरती शिक्कामोर्तब केलंय. संध्याकाळी 5 वाजता 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक महत्वाचे नेते, त्यासोबतच साधू संतांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याची बातमी समोर येते. हिंदू समाजातील अनेक महत्वाचे पीठ असतील किंवा त्याचे पीठाधिपती असतील, या सगळ्यांना या सगळ्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. एक भव्य कार्यक्रम महायुतीकडनं आयोजित करण्यात आला. त्यामध्ये केवळ साधू संतच नाही तर देशभरातील अनेक उद्योगपती असतील, सेलिब्रिटीज असतील, यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलंय. अनेक प्रकारची तयारी आता खऱ्या अर्थाने या सगळ्या संदर्भात सुरू झाली आहे. निश्चितच ओम, थोडंसं थांबवतोय. सध्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिरसाटजी, आता महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे. 5 तारखेला आझाद मैदानावर हा सोहळा होतोय, आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. गेली अनेक दिवस महाराष्ट्रातील जनता सुद्धा हे शपथविधी केव्हा होईल, आज होईल, उद्या होईल, ही जी काही प्रतीक्षा होती ती मला वाटतं बावनकुळेंनी ट्विट करून ती संपवलेली आहे. आणि हे आनंदाचा सोहळा आम्हालाही पाहण्याचं भाग्य आहे. आम्ही सर्वजण तर सहभागी आहोतच, परंतु सर्वसामान्य जनता ज्यांनी हे सरकार आणलंय त्या जनतेचा सुद्धा सहभाग यात असणार आहे. म्हणून एक महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के उपस्थिति में मुंबई के आजाद मैदान पर 5 दिसंबर 2024 को 5 बजे होगा. और जो महाराष्ट्र की जनता इस ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह का इंतजार कर रही थी, वो इंतजार अब खत्म हो गया. मैं महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. संजयजी शिरसाट आपल्यासोबत आहेत. शिरसाटजी, आपण चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. महाराष्ट्रातील संपूर्ण जनता, देशामधील जनता महायुती सरकारचा शपथग्रहण समारोह केव्हा होतो याची वाट बघत होते. तो आनंदाचा दिवस आला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शपथविधी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधीचा हा मोठा सोहळा पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिलेली आहे. अखेर आता महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मुहूर्त लागलेला आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.